हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर सेशन. विद्यार्थी मित्रो, मागच्या सेशनला आपण इक्वेशन फर्स्टच्या एक्सप्रेशन संदर्भात स्टडी केला होता. म्हणजे इन लास्ट सेशन वी स्टडी अबाउट द व्हेलॉसिटी रिलेशन, that is the relation between velocity and time. Today we have to start equation for relation between displacement and time, that is second equation of motion. विद्यार्थी मित्रो, आज आपल्याला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन डिराइव करायचं आहे, म्हणजे जे आहे ut प्लस 1/2 at². हे इक्वेशन कसं येतं ते आपल्याला बाय ग्राफिकल मेथड स्टडी करायचं आहे. त्यासाठी आपण मागच्या प्रमाणेच ग्राफ कन्सिडर करणार आहेत. तोच ग्राफ आपण तिन्ही इक्वेशन साठी कन्सिडर करणार आहोत, जो की आपण मागच्या सेशनला घेतला होता. या ठिकाणी पाहूया की हा y ऍक्सिस आणि हा x ऍक्सिस. हा y ऍक्सिस, y ऍक्सिस ला आपण वेलोसिटी घेतला होता आणि x ऍक्सिस ला टाइम. Both are intersecting each other at the point of origin, that is O. Here we take the initial velocity u and the object is uniformly accelerated. It is in uniform acceleration motion, so the graph is in a straight line as like that, and this point is a final velocity v. So we take here the point v and connect this point again to the time axis as like that. Connect the initial velocity to that point. Now we have to label here as like before. मागच्या प्रमाणे तोच ग्राफ असल्यामुळे याला आपण लेबलिंग देऊया. पॉइंट A B. AB हा युनिफॉर्मली एक्सिलरेटेड बॉडीचा स्लोप आहे, म्हणजे ग्राफ आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी आपण या पॉइंटला CA लेबलिंग करूया, इथं D आणि या ठिकाणी E. आता हा ग्राफ आपल्याला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन डिराइव करण्यासाठी महत्त्वाचा आहे. तर पहा, या ठिकाणी ग्राफ वरून काही गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत, जे की आपण एक्सप्रेशन मांडताना मांडणार आहोत. त्या अशा की बाय ग्राफ OA हे जे डिस्टन्स आहे OA इक्वल टू CD किंवा DC, हे काय घेणार आहे आपण इनिशियल वेलोसिटी u. त्याच पद्धतीने OE इक्वल टू BC किंवा CD इक्वल टू फायनल वेलोसिटी v, आणि AD इक्वल टू OC which is equal to time t, so it is denoted as t. म्हणजे आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन करताना हे डिस्टन्सेस इक्वल टू u घेणार, हे डिस्टन्सेस इक्वल टू v घेणार आणि हे डिस्टन्सेस इक्वल टू t घेणार. सो बाय ग्राफ आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे की u is initial velocity, v is final velocity, and t is time, and s is displacement. Then by graph displacement जे आहे म्हणजे डिस्टन्स या ठिकाणी ते आहे AB च्या एनक्लोज झालेला जो एरिया असेल, मग डिस्प्लेसमेंट s जे आहे ते या ठिकाणी आपण म्हणणार इज इक्वल टू एरिया एनक्लोज बाय ग्राफ. एनक्लोज बाय ग्राफ. या ठिकाणी ग्राफ कन्सिडर करताना आपण AB च्या अंडर येणारा जो एरिया असेल तो कन्सिडर करणार. मग त्या ठिकाणी दोन फिगर्स आपल्याला जॉमेट्रिकल फिगर दिसतात. एक दिसतोय रेक्टँगल OADC आणि एक दिसतोय आपल्याला ट्रायंगल ADB. तर या पद्धतीने हे जे डिस्प्लेसमेंट किंवा हे जे डिस्प्लेसमेंट येत आहे यस, ते म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल कोणता आहे OADC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABD.
आपल्याला माहिती आहे बाय फॉर्म्युला एरिया ऑफ रेक्टेंगलचा फॉर्म्युला काय असतो लेंथ इनटू ब्रेड्थ. फ्रॉम ग्राफ लेंथ काय एडी इनटू ब्रेड्थ म्हणजे OA प्लस ट्रायंगल ABD चा एरिया आपल्याला काढायचा आहे. हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे किंवा या ठिकाणी हाईट दिलेली असल्यामुळे याला आपण कोणता फॉर्म्युला युटिलाइज करणार 1/2 इनटू बेस इनटू हाईट. 1/2 बेस आहे याचा AD इनटू हाईट म्हणजे BD. सो कन्वर्शन्स जे आपण या ठिकाणी घेतले त्याप्रमाणे AD इज इक्वल टू OC इज इक्वल टू T म्हणजे AD च्या काय जागी काय घेऊ शकतो आपण या ठिकाणी T. OA इज इक्वल टू काय घेऊ आपण U प्लस 1/2 AD च्या जागी पुन्हा काय येईल आपला T आणि BD च्या जागी काय घ्यायचं आहे BD इथे दिला नाही पण मागील इक्वेशन मध्ये आपण पाहिलंय बाय डेफिनेशन ऑफ ऍक्सेलरेशन आपण असं स्टडी केलं होतं की ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. म्हणजे साठी इकडे येताना मल्टिप्लाइड झाला आता A ला A into T AT is equal to BD म्हणजे BD च्या जागी आपण व्हॅल्यू घेऊ शकतो या ठिकाणी AT. सो आपण 1/2 into AD च्या जागी व्हॅल्यू घेतली T into BD ची काय आली या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन फर्स्ट इन द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन दॅट इज BD च्या जागी आला आपला या ठिकाणी AT. सो रिअरेंजिंग दिस इक्वेशन T into U म्हणजेच U into T UT प्लस 1/2 T into AT काय होईल AT square and it is the value for S. So second equation of motion या ठिकाणी आपला derive झालं as like that S is equal to UT plus 1/2 AT square. विद्यार्थी मित्रो या पद्धतीने हे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आहे बाय ग्राफिकल मेथड. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला रिव्ह्यू सांगतो काय कन्सिडर केलं आपण इक्वेशन फॉर रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. डिस्प्लेसमेंट अँड टाइमचं रिलेशन कॅल्क्युलेट करत असताना ग्राफ आपण मागच्या प्रमाणे जो होता एज इट इज तो घेतला फॉर ऍक्सेलरेटेड मोशन आणि फ्रॉम ग्राफ या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जे आहे ते आहे एरिया इनक्लोज बाय ग्राफ म्हणजे AB च्या अंडर येणारा जो एरिया आहे तोच काय असणार आहे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट. तो एरिया दोन भागांमध्ये विभागला गेला आहे एरिया ऑफ रेक्टेंगल OADC प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABD. सो रेक्टेंगलचा एरियाचा फॉर्म्युला यूज केला लेंथ इनटू ब्रेड्थ याप्रमाणे AD ही त्याची लेंथ झाली इनटू ब्रेड्थ म्हणजे OA हा झाला प्लस एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला 1/2 इनटू बेस इनटू हाईट बेस झालं त्याचं AD इनटू हाईट झाली BD. या ठिकाणी आपण जे नोटेशन्स बाय ग्राफ घेतलेले होते AD म्हणजेच काय 30 OA म्हणजे U AD म्हणजेच T आणि BD इज इक्वल टू AT फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन. इन लास्ट सेशन वी स्टडी अबाउट दॅट. सो या व्हॅल्यूज युटिलाइज केल्यानंतर हे कॅल्क्युलेशन झाले रिअरेंजिंग केल्यानंतर U into T UT प्लस 1/2 T into AT AT स्क्वेअर या पद्धतीने S is equal to UT plus 1/2 AT स्क्वेअर हे इक्वेशन आपण डिराइव्ह केलं. सो फ्रेंड्स नाव आता आपण हे रब डाउन करून घेऊया पुसून घेऊया आणि आता आपण याच पद्धतीने थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे आहे त्याचा स्टडी करूया. सो थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे लक्षात घ्या मित्रो. त्यासाठी आपण इक्वेशन फॉर रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी या ठिकाणी फक्त आपल्याला एक चेंज करायचा आहे व्हेलॉसिटी. थर्ड इक्वेशन जे आहे ते इक्वेशन फॉर रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी आणि ते आहे थर्ड इक्वेशन म्हणून थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे की आपण या ठिकाणी डिराइव्ह करणार आहे प्रूव्ह करणार आहे ते असं आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as twice as. सेम ग्राफ आणि त्याच व्हॅल्यू आपण थर्ड इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी युटिलाइज करणार आहोत ऍज इट इज दिल्याप्रमाणे. आता फक्त थोडंसं चेंज या ठिकाणी असा आहे बाय ग्राफ मध्ये आपण एक चेंज या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण घेणार आहोत अंडर द एरिया ऑफ ट्रॅपेझियम. कोणता आहे तो
OABC. पण या ठिकाणी फक्त थोडासा चेंज असा आहे की मागचं इक्वेशन प्रूव्ह करताना आपण हा एरिया दोन जॉमेट्रिक फिगर मध्ये डिवाइड केला होता. एक एरिया ऑफ रेक्टँगल OADC आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABD. मात्र आता आपण ते घेणार आहेत एरिया ऑफ ट्रॅपेझियम OABC. सो जसं आपण त्या ठिकाणी दोन फिगर्सचा एरियाची सम केली होती, आता एकच ट्रॅपेझियम त्या ठिकाणी येत असल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला ट्रॅपेझियमचा जो फॉर्म्युला आहे तो वापरावा लागेल. सो ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय, तर 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. इन शॉर्टकट मी या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट. या ठिकाणी पहा 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड. पॅरलल साइड आपल्याला बाय ग्राफ कोणत्या दिसत आहेत, OA प्लस BC इंटू हाईट म्हणजे या दोन्ही पॅरलल साइड मधलं जे डिस्टन्स आहे ते, म्हणजे या ठिकाणी AD घेऊ शकतो आपण, AD किंवा OC घेता येईल. मग बाय टेकिंग द व्हॅल्यूज ऑफ दॅट आपण व्हॅल्यू लक्षात घेतल्या तर OA इज इक्वल टू काय आहे, U. 1/2 इंटू OA च्या जागी घेतला आपण U प्लस BC म्हणजे काय, V इंटू AD म्हणजे काय, AD. या ठिकाणी आपल्याला फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हा जो T आहे याची व्हॅल्यू आपल्याला फ्रॉम फर्स्ट इक्वेशन जे आपण ऍक्सेलरेशनचं काढलेलं होतं त्याच्यावरून या T ची व्हॅल्यू घ्यायची आणि ती व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन मध्ये पुट अप करायची. ती कशी घेतली होती आपण, तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला होता A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. ओके, तर त्याच्यावरून T ची व्हॅल्यू काय येईल आपली या ठिकाणी, T जर इकडे आला तर हा A T च्या जागी जाईल, म्हणजे T इज इक्वल टू येईल आपला V मायनस U अपॉन A. सिन्स ही जी व्हॅल्यू आहे T ची ती आपण या ठिकाणी ठेवणार, म्हणजेच 1/2 U प्लस V इंटू T ची व्हॅल्यू आहे V मायनस U अपॉन A. आता या ठिकाणी ही S ची व्हॅल्यू आली आहे, म्हणजे S इज इक्वल टू 1/2 U प्लस V इंटू V मायनस U अपॉन A. हा 2 डिवाइड आहे, A पण डिवाइड आहे, LHS ला येताना ते इकडे S ला मल्टिप्लाइड होतील, म्हणजेच 2 इंटू A 2A इंटू S 2AS इज इक्वल टू U प्लस V आणि V मायनस U यांना रिअरेंज केल्यावर आपल्याला V प्लस U आणि V मायनस U असं इक्वेशन मिळतं रिअरेंज केल्यानंतर. आणि A प्लस B इंटू A मायनस B च्या रूल प्रमाणे या ठिकाणी असं होईल, मग 2AS इज इक्वल टू V प्लस U इंटू V मायनस U म्हणजे V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. मग आता मायनस U स्क्वेअर इकडे येताना प्लस होईल, म्हणजेच रिअरेंजिंग दिस इक्वेशन आपल्याला इक्वेशन मिळेल V स्क्वेअर इज इक्वल टू, हा इकडे येताना प्लस होईल म्हणजे U स्क्वेअर प्लस ट्वाइस AS. आणि हे जे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळतंय हेच आहे थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन. या इक्वेशनलाच आपण डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी रिलेशन असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, या पद्धतीने थर्ड इक्वेशन ऑफ मोशन जे आहे बाय ग्राफिकल मेथड आपण ते प्रूव्ह केले. याचा रिव्ह्यू पुन्हा थोडक्यात सांगतो, लक्षात घ्या मित्रो. मागच्या प्रमाणेच ग्राफ ऍज इट इज आहे. ग्राफ मध्ये फक्त थर्ड इक्वेशन प्रूव्ह करताना आपण जो घेतलाय यस म्हणजे डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ, त्या ठिकाणी जो एरिया ऑफ ग्राफ होता तो दोन फिगर मध्ये डिवाइड झालेला होता, एक ट्रायंगल आणि दुसरा रेक्टँगल, आणि दोघांची सम आपण केली होती. या ठिकाणी मात्र डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम OABC असल्यामुळे आपण डायरेक्ट ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला अप्लाय केला, 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. त्या पद्धतीने 1/2 सम ऑफ पॅरलल साइड म्हणजे OA प्लस BC इंटू हाईट म्हणजे या दोघांमधील डिस्टन्स ते घेतला आपण AD. त्यांच्या व्हॅल्यूज घेतल्या, OA ची व्हॅल्यू U, BC ची व्हॅल्यू V आणि AD ची व्हॅल्यू T.
पुन्हा आपण ऍक्सेलरेशनच्या डेफिनेशन वरून a इज इक्वल टू v मायनस यू अपॉन टी घेतलं होतं, त्यावरून t ची व्हॅल्यू काढली v मायनस यू अपॉन a आणि ती व्हॅल्यू या t च्या जागी पुटअप केली. त्याच्यामुळे s इज इक्वल टू 1/2 u प्लस v इंटू v मायनस e अपॉन a. हा a आणि 2 इकडे येताना मल्टिप्लाइड झाले 2s ला, म्हणजे 2as इज इक्वल टू u प्लस v आणि v मायनस u रिअरेंज केले म्हणजे v प्लस u इंटू v मायनस u. हे आपल्या मॅथेमॅटिक्सच्या रूल्स प्रमाणे याचा एक्सपान्शन फॉर्म्युला प्रमाणे v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर झाला, मायनस u स्क्वेअर इकडे येताना प्लस झाला, म्हणजेच v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as हे इक्वेशन आपल्याला मिळालं. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आज आपण जे दोन कायनेमॅटिक इक्वेशन्स होते, म्हणजे लास्ट सेशनला आपण फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन स्टडी केलं होतं, आज आपण सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन आणि थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन म्हणजे इक्वेशन फॉर रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम हे आपण सेकंड इक्वेशन स्टडी केलं होतं आणि थर्ड इक्वेशन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. तर विद्यार्थी मित्रो, व्हिडिओला लाईक करा, आपल्या लाईव्ह सेशनला कमेंट करा. धन्यवाद.